बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनवणार आहे खरं तर हाच. आणि हे जे व्लॉग आहेत ना आता, तर ते भरपूर जुने व्लॉग आहेत. म्हणजे 3 वर्षापूर्वीचे व्लॉग आहेत, ज्यावेळेला आराध्य 2 वर्षाचा होता त्या दिवाळीचे व्लॉग आहेत. तर आता जस्ट मला दिसले ते, मी हे अपलोड नाही केले तर ते आपण अपलोड करूया. आमच्या त्याच्यामध्ये मेमरीज आहेत, तर त्या मेमरीज क्रिएट होतील. आणि आमच्या इकडची मुलं पण बरीच लहान लहान होती त्यावेळेला अजून, तर ते त्यांना सुद्धा बघायला आवडेल. त्यामुळे मी हे व्लॉग आहेत ते सगळे अपलोड करून टाकणार आहे. चलो बाय, एन्जॉय. हॅलो फ्रेंड्स, आराध्याच्या आंब्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि सगळ्याची कामं उरकली आहेत, आता नाश्ता बनवतो आहे. तर नाश्त्यामध्ये आज आहे डोसा आणि आराध्य इथे खेळतोय. तर इथे मी असा छान असा मुगाच्या डाळीचा आपला मिक्स डाळ आहे याच्यामध्ये आणि छान असा डोसा तयार करायला ठेवला आहे. मी आता शाळेत चाललोय. आराध्याच्या 5 मिनिटं उशीरच झाल्या. आराध्य खातच बसले, खाऊनच होत नव्हतं. आणि सगळे इथे साफसफाई चालू आहे, फ्लोरिंग धुत आहेत. चलो, तर आज मी बनवणार आहे चकली, बटर चकली बनवणार आहे. तर आज माझी बटर चकलीची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. चला लगेच सुरुवात करूया. आराध्य स्कूलला गेला आहे, 11:15 झालेले आहेत. 1 तासाच्या आतमध्ये मला लगेचच हे बनवायचं आहे. चला, तर मी 4 वाटी पाणी घेतलं आहे याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये मी आता जिरं ऍड करणार आहे. थोडंसं जिरं जास्त, म्हणजे 1 मोठा चमचा वगैरे मी जिरं ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहे, कारण मी बटर चकली बनवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं बटर ऍड करणार आहे. बटर चकली बनवणार आहे म्हणजे भरपूर बटर ऍड करायचं नाही आपल्याला. अगदी मी 1 चमचाभर एवढं बटर आहे, तर हे ऍड करणार आहे. आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि ह्याला उकळी आल्याच्या नंतर मग मी तांदळाचं पीठ ऍड करणार आहे. तोपर्यंत काय होईल, छान उकळी आल्यानंतर हा जिराचा जो फ्लेवर आहे ना, तो या पाण्यामध्ये ऍड होईल. तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी 4 वाटी तांदळाचं पीठ ऍड करणार आहे. आणि हे पीठ छान असं मिक्स करून ठेवून दिलंय झाकण मारून, म्हणजे ही वाफेने ते अजून व्यवस्थित शिजून जाईल. आणि मग 10 मिनिटं ठेवून देणार आहे. आणि मग छान हे पीठ मळायला घेणार आहे मी. तर हे सर्व पीठ आहे ते मी एका परातीमध्ये ट्रान्सफर करून घेतलंय. अजून गरम आहे हे. आता ह्याला मी मळायला सुरुवात करणार आहे. आणि जर पाण्याची आवश्यकता लागली तर आपण गरम पाणी थोडंसं टाकून हे मळणार आहोत. तर चला, मी मळायला सुरुवात करते आधी. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आणि हे जे पीठ आहे ह्या साच्यामध्ये मी घालून घेणार आहे. तेल गरम होते तोपर्यंत मी चकल्या पाडून घेणार आहे इथे. खरं तर गॅस बंद केला आहे लगेच, कारण ना नेमके 12:30 झालेले आहेत आणि आराध्याला आज 12:30ला सुटणार आहे. तर सगळ्यात आधी त्याला घेऊन येते स्कूलमधून आणि मग त्याच्यानंतर मग आरामात त्याला झोपवणार वगैरे. आणि मग मी परत चकल्या करायला घेणार आहे. पीठ आहे ते झाकून ठेवलं आहे. फार तर फार काय होईल, ते पीठ थोडंसं कडक वगैरे होऊ शकतं. जर कडक झालं तर मग थोडंसं परत पाणी टाकून मी मळणार आहे. पण आराध्य झोपल्याच्या नंतरच मी बाकीच्या चकल्या करायला घेणार आहे. नाही तर तो सारखा किचनमध्ये तेलाची इथे येत राहील आणि मग मी डिस्टर्ब होईल. तर मग त्यामुळे त्याला त्रास होईल. आधी आराध्याला लवकर आणायला जाते. आराध्या आत्ताच आल्या स्कूलमधून. घे वाच, तू वाच, घे वाच. आणि आराध्याला हे म्हणजे अगस्त्यने रिटर्न गिफ्ट दिले. तर आराध्या भरपूर खुश आहेत, कारण ह्याच्यामध्ये ना त्याला बुक्स मिळाल्या, स्टोरी बुक. आराध्याला भरपूर आवडतात बुक्स वगैरे, तर तो एकदम खुशच आहे बुक्स मिळाल्यावर ना. चलो, बुक्स दिले ना अगस्त्याने तुला. हां, घे. आराध्या नेहमी ही पुस्तक आता वाचत बसतो. जेव्हापासून मिळालं ना त्यापासून दररोज पानं पलटत असतो. त्याला भरपूर आवडतात बुक्स. चला तर जेवूया ना आराध्या. आधी ह्याला मी जेवण भरवणार आहे आणि मग मी चकल्या करायला जाणार आहे नंतर आरामात, त्याला झोपवल्यावरच. आणि बुक्स भेटले ना आराध्याला, कारण आराध्य त्या दिवशी हॉलमध्ये पण त्याला पुस्तक मिळाल्याबरोबर त्याने ते पुस्तक उघडलं आणि खाली जाऊनच बसला अगदी आणि पुस्तक वाचत होता. ते
पानं पलटत होता. चलो आता गाड्यांनी खेळतोय. आणि खरं तर घराला कलर मारायची भरपूर जास्त गरज आहे, भरपूरच खराब झालाय. पण आता बघूया कधी वेळ मिळतोय. आधी सगळं आटपणार आहे. भले दिवाळीमध्ये नाही मिळालं तर दिवाळीच्या नंतर मारलाच पाहिजे. का आलं रे, काय झालं रे तुला? काय झालं रे तुला, तुला काय झालं रे? आणि आता वाजले आहेत 2:30. आराध्याला झोपवलंय मी इथे. आणि मी आता लगेचच परत चकली बनवायला सुरुवात करते. पीठ थोडंसं कडक झालंय तर ते थोडंसं पाणी टाकून मी व्यवस्थित मळून घेणार आहे आणि मग चकली करायला सुरुवात करणार आहे. फटाफट करावं लागणार आहे कारण आराध्य 1 तासात उठेलच. कारण जेव्हा मला काम करायचं असतं ना त्यावेळेला तो नेमका 1 तासातच उठतो, नाहीतर 2 तास झोपलेला असतो. तर लगेचच फटाफट करून घेते आता मी आधी. तर इथे अशा कुरकुरीत आणि टेस्टी अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. मी दाखवते किती कुरकुरीत झाल्यात त्या. हे बघा, त्याच्या आतमध्ये छान असं होल सुद्धा पडलंय. म्हणजे आपल्या छानसा टेस्टी झाल्या, छान अशा भाजलेल्या गेल्या. थोडं भाजायला वेळ लागतो. बघा छान अशा झाल्यात. तर सगळ्यात आधी तर मी देवापुढे ठेवते आणि मग नंतर मी खाऊन बघते. चल भरपूर कुरकुरीत झालेले आहेत आणि टेस्टला सुद्धा अतिशय छान झालेले आहेत. आणि या झटपट होतात, जास्त काही सामग्री आपल्याला लागत नाही. घरच्या घरी अगदीच मीठ, जिरं आणि जिराच्या ऐवजी ना आपण काळी मिरी सुद्धा घालू शकतो. काळी मिरी थोडीशी ठेचायची आणि ती पाण्यात टाकू शकतो. आणि दिसायला सुद्धा छान दिसतंय खरं तर, कारण छान असा जिरा पण इथे दिसतोय व्यवस्थित असा. कलर पण अगदी काळा झाला नाहीये, छान असा व्हाईट कलरच आहे. तर आणि आराध्य सुद्धा झोपलेला आहे त्यामुळे माझा फराळ अतिशय छान झालेला आहे. हा आता थोड्याशा चकल्या गरम आहेत, थंड झाल्यानंतर डब्यामध्ये ठेवून देणार आहे. तोपर्यंत अजून बाकीचे थोडी भरपूर कामं आहेत खरं तर, कारण दिवाळी अगदी 4 दिवसावरच आहेत. तर सगळ्यात आधी तर मी लाइटिंग शोधते म्हणजे आज जवळच आहे, माझ्या नदीच्या समोरच आहे. तर ते आता काढणार आहे आणि बघते जर आराध्य उठला नसेल तर थोडंसं लाइटिंग लगेचच लावून घेते. कारण मला संध्याकाळी बनवायचं आहे कंदील. म्हणजे आराध्याच्या स्कूलमध्ये आराध्याला कंदील आणायला सांगितलंय छोटंसं बनवून, तर ते सुद्धा बनवायचं आहे. पण मी पेपर्स ऑर्डर केलेत खरं तर Amazonवरून, तर ते आज त्याची डिलिव्हरी आहे. जर आले लवकर तर बरं होईल, म्हणजे लगेचच्या लगेच मला त्याला कंदील बनवता येईल. पण सगळ्यात आधी आता मी लाइटिंग लावून घेते. चला तर हे आहेत माझ्या लाइटिंग, हे स्टार्स आहेत इथे. तर हे मी ह्या बाल्कनीला लावणार आहे हॉलच्या. आणि माझ्याकडे ह्या सुद्धा लाईट्स आहेत. तर ह्या ज्या लाईट्स आहेत ते त्या तिकडची बाल्कनी मोठी आहे तर ते तिथे लावणार आहे. कंदील सुद्धा माझं आहे, मी मायक्रेनचं कंदील बनवलं होतं तर ते सुद्धा माझ्याकडे आहे. पण विचार करते जर वेळ मिळाला तर काहीतरी नवीन बनवता येईल थोडंसं वेगळं. तर ते आराध्य उठलाय मगाशी 4:30 वाजताच. माझ्या चकल्या वगैरे करून झालेल्या आहेत आणि सगळे फ्रेंड्स बरोबर खेळतोय. तोपर्यंत मी लगेचच तिकडे त्या साईडला एक तोरण लावून घेतलंय. तर दुसरं तोरण लावायचं आहे मला. त्याआधी मी आराध्याला डोसा बनवते, नाश्ता बनवते आणि मग त्याच्यानंतर मग दुसरं. खरं तर हात आहे ना भरपूर, कारण आपण कधी करत आहे ना भरपूरच हात थोडा 2 मिनिटं वर केला होता तेवढा दुखायला लागला ना. तर थोड्या वेळाने मी दुसरं तोरण लावणार आहे. चला आधी नाश्ता भरवून घेते त्याला. अर्ध्याचं कंदील सुद्धा बनवायचं आहे अजून. तर इथे मी डोसा बनवायला ठेवलाय. या डोशामध्ये ना थोडंसं मी बीट किसून टाकलं आणि त्याच्यावरती मॉझरेला चीज टाकला आहे. थोडंसं काहीतरी वेगळं छान वाटतंय. तर हे कलरिंग पेपर्स इथे आलेले आहेत आणि क्वालिटी पण छान आहे. चला आधी सगळ्यात आधी तर आहे ना त्या बाल्कनीमधली मी लाईट लावून घेणार आहे एक तोरण. मग माझं काम होईल आणि मग नंतर आराध्याचं कंदील बनवायला घेणार आहे. आणि आमची ह्या गॅलरीला लाइटिंग लावून झालेली आहे. आराध्याकडे रडते.